नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल मध्ये अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप तुमच्या समोर मी लिहितो आहे. अल्कोहोल ROH मी लिहिताना थोडंसं जाणीवपूर्वक असं लिहिलंय बघा, बारकाईने लक्ष द्या. तुमच्या लक्षात येईल मी इथं असं लिहितोय आणि या ठिकाणी अल्कोहोल असं लिहितोय ROH. हे लिहिण्यामागं पण काहीतरी कारण आहे बघा. या ठिकाणी जर तुम्ही अल्कोहोल बारकाईने बघितलं तर याच्या दोन प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया तयार होतात. एक म्हणजे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन म्हणजे ROH. त्यातला हा बॉन्ड ब्रेक होतो, OH बॉन्ड ब्रेकिंग. कोणता बॉन्ड ब्रेकिंग? OH बॉन्ड ब्रेकिंग. म्हणून याला एक प्रकार दिला जातो, तो प्रकार आहे क्लीवेज ऑफ ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेकिंग किंवा क्लीवेज ऑफ ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड. हा एक प्रकार होतो. याच्यातून काही रासायनिक अभिक्रिया तयार होतात. आणि दुसरा प्रकार ROH मधला R आणि O हा बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3OH हा बॉन्ड ब्रेक होतो. याला म्हणतात क्लीवेज ऑफ CO बॉन्ड. क्लीवेज ऑफ CO बॉन्ड. जर क्लीवेज ऑफ OH बॉन्ड झालं तर अल्कोहोल बघा, जर क्लीवेज ऑफ OH बॉन्ड झालं तर अल्कोहोल ऍक्ट ऍज weak acid. अल्कोहोल ऍक्ट ऍज weak acid. जर OH बॉन्ड ब्रेकिंग झालं तर अल्कोहोल ऍक्ट ऍज अ weak acid. आणि लक्षात ठेवा, जेव्हा अल्कोहोल OH बॉन्ड ब्रेक करतो तेव्हा दे बिहेव लाईक बघा. अल्कोहोल काय म्हणतात? दे बिहेव लाईक न्यूक्लिओफाइल. लक्षात ठेवा मी काय सांगतोय. जेव्हा क्लीवेज ऑफ OH बॉन्ड होतं तेव्हा ते वीक ऍसिडचं काम करतं आणि दे बिहेव लाईक न्यूक्लिओफाइलचं काम करतं. आता न्यूक्लिओफाइलचं का? कारण त्या ठिकाणी OH बॉन्ड ब्रेक असतो. ज्या ठिकाणी अल्कोहोल न्यूक्लिओफाइल सारखं काम करतं, पुन्हा एकदा ज्या ठिकाणी अल्कोहोल न्यूक्लिओफाइल सारखं काम करतं त्या ठिकाणी OH बॉन्ड ब्रेक होतो, हे विसरू नका. आणि ज्या ठिकाणी अल्कोहोल दे बिहेव लाईक इलेक्ट्रोफाइल, E पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाइल. ज्या ठिकाणी इलेक्ट्रोफाइल सारखं काम करतं त्या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक असतो. हे बारकाव्याने लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्या पुढच्या पॉइंटला जाऊ आपण. याच्यामध्ये डिटेल्स मध्ये बघूया ROH बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे OH बॉन्ड ब्रेकिंगच्या काही रिएक्शन्स, रासायनिक अभिक्रिया. त्याच्यामध्ये ते शिकायच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील की कोणतं ऍक्ट काय होतं, ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या. चला तर मग त्यातली पहिली रिएक्शन घेतली. ऍक्च्युअली ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो ते आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. आता मी डायरेक्ट इस्टरिफिकेशन ही रिएक्शन घेतो. कोणती? इस्टरिफिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, इस्टरिफिकेशन म्हणजे काय? ईस्टर फॉर्मेशन. काय? ईस्टर फॉर्मेशन. ईस्टर फॉर्मेशन करायचं कोणापासून? अल्कोहोल आणि त्याच्याबरोबर दुसरा प्रोडक्ट किंवा दुसरा कंपाऊंड रिएक्टंट घ्यायचा आहे, तो म्हणजे ऍसिड. म्हणून मी एक जनरल रिएक्शन तुमच्या समोर घेतलं. ऍसिड प्लस अल्कोहोल गिव्स रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, लक्षात ठेवा. गिव्स एस्टर प्लस बायप्रोडक्ट. ठीक आहे. ऍसिड घेतला, अल्कोहोल बरोबर रिएक्ट केला, एस्टर प्लस बायप्रोडक्ट. आता एस्टर प्लस बायप्रोडक्ट काय देतं त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ, एक जनरल रिएक्शन घेऊ. फॉर एक्झाम्पल ऍसिड घेऊ RC≡OH. हा ऍसिडचा फंक्शनल ग्रुप आहे, ठीक आहे. ऍसिडचा फंक्शनल ग्रुप आहे. त्याच्याबरोबर कोण? अल्कोहोल लिहिताना मी उलट लिहितो HOR उलट लिहिले. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. बाणावर PH प्लस लिहिलं तर या ठिकाणी घडतं काय?
तर या ठिकाणी असं घडतंय बघा, या ठिकाणी घडतं याच्यातला हा H, कारण आपण शिकतोय काय बघा, बॉन्ड ब्रेकिंग, क्लिवेज ऑफ, दोन प्रकार म्हटलं होतं त्यांना, क्लिवेज ऑफ पहिला प्रकार होता OH बॉन्ड ब्रेकिंग, क्लिवेज ऑफ OH बॉन्ड, क्लिवेज ऑफ OH बॉन्ड, क्लिवेज म्हणजे ब्रेकिंग, क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. त्याच्यातली पहिली रिएक्शन कुठली होती आपण, इस्टरिफिकेशन. याच्या अगोदर ऍसिडिक कॅरेक्टरच्या आहे ते शिकलेलं आपण, म्हणून इस्टरिफिकेशन, इस्टर फॉर्मेशन, त्याच्यात ऍसिड, अल्कोहोल आणि इथर. मग नेमकं होतं काय, तर या ठिकाणी OH आणि या ठिकाणी H बाजूला निघतो आणि रिएक्शन घडते RC डबल बॉन्ड O, बघा RC डबल बॉन्ड O, तर नंतर ह्या O ला जोडले आणि नंतर ROR प्लस बाय प्रोडक्ट काय निघाला विद्यार्थी, नंतर H2 निघाला. लक्षात ठेवा, जर हा H2 तयार होत असेल तर ही रिएक्शन रिव्हर्सिबल घडते. जर याच्यातून वॉटर रिमूव्ह केला, याच्यातून वॉटर रिमूव्ह केला तर ही रिएक्शन रिव्हर्सिबल होण्यापासून थांबते. म्हणून रिमूव्हल ऑफ वॉटर विसरू नका, रिमूव्हल ऑफ वॉटर केल्यानंतर रिव्हर्सिबल रिएक्शन घडत नाही. रिमूव्हल ऑफ वॉटर केलं तर ही रिएक्शन रिव्हर्सिबल घडत नाही, म्हणून वॉटर रिमूव्ह करायला विसरू नका. ठीक आहे, हा कोण आहे तुमचा ऍसिड, हा कोण आहे अल्कोहोल. ठीक आहे, हा कोण आहे तुमचा एस्टर जो तुम्हाला तयार करायचा, आणि बाय प्रोडक्ट H2. आता विद्यार्थी याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी पण OH आहे आणि या ठिकाणी पण OH आहे, मग तुम्ही इकडचा OH आणि इकडचा H का काढला, बरोबर की नाही? इकडचा OH आणि इकडचा H का काढला, इकडचा H आणि इकडचा OH का नाही काढला, अल्कोहोलचा OH का नाही काढला, असा प्रश्न असेल की नाही. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण ही रिएक्शन शिकलो त्यावेळेस या रिएक्शन मध्ये अल्कोहोल मधला जो ऑक्सिजन आहे तो आयसोटोपिक घेतला जातो, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट ऑक्सिजन, त्याचा एक आयसोटोप आहे 18 म्हणून, ऑक्सिजन 18, तो घेतला जातो आणि याला तसं दर्शवलं जातं. किंवा रासायनिक क्रियेमध्ये आता तुम्हाला समजण्यासाठी मी स्टार करतो, समजा बघा या ठिकाणी स्टार केलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. ते रासायनिक क्रिया शिकवली जाते तेव्हा त्याच्यामध्ये 18 घेतलं जातं, ऑक्सिजन 18 नंबर आयसोटोप, ऑक्सिजन 16 असतं खरं, पण त्याच्या किती घेतलं जातं, 18 घेतलं जातं. हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, हे लक्षात राहा, म्हणून हा घेतला. तर हा घेतल्यानंतर जेव्हा रासायनिक क्रियेमध्ये बघितलं जातं, जर तुमच्या म्हणण्यानुसार आपण असं केलं की यातला H घेतला आणि यातला OH घेतला, तर हा O कुठे जायला पाहिजे स्टार असणारा, तर वॉटर मध्ये जायला पाहिजे. तर तिथं वॉटर मध्ये तो दिसत नाही, तो दिसतो कुठं, तर इथं दिसतो, कुठं दिसतो, इस्टर, आणि म्हणून त्याच्यावरून ओळखलं जातं की OH बॉन्ड ब्रेकिंग कोणतं झालं हे काय. ठीक आहे, आता समजलंय. स्टार केलेला कुठं जायला पाहिजे होता, जर तुमच्या म्हणण्यानुसार इकडचा H घेतला ऍसिड मधला आणि इकडचा OH घेतला, नीट लक्ष द्या, तर ऑक्सिजन कुठं जायला पाहिजे, वॉटर मध्ये, तो गेलाय कुठं, एस्टर मध्ये. याचा अर्थ ऑक्सिजनचा बॉन्ड इथून न ब्रेक होता इथून होतो. लक्षात आलं, समजलं. ठीक आहे, तर याच्या पुढे ऍसिड फक्त एस्टर देत नाही, तर ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह सुद्धा एस्टर देतात. ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह सुद्धा एस्टर देतात. ऍसिडचा एक डेरिव्हेटिव्ह घेतो मी, तो आहे ऍसिड अनायड. पण तुम्ही म्हणाल सर अल्कोहोल फिनॉल म्हटलं, फिनॉलचं एक उदाहरण घेऊ आपण इथं. फॉर एक्झाम्पल फिनॉल घेतोय मी, RC डबल बॉन्ड OH प्लस फिनॉल यायचा HOAR, हा झाला फिनॉल. सेम कंडिशन असंच करतो, पुन्हा H2 काय म्हणजे बाणावरती H ला H प्लस ऍसिड कंडिशन आणि प्रोडक्ट वेगळे RC डबल बॉन्ड OAR प्लस H2, हा झाला तुमचा एस्टर, हा तुमचा फिनॉल आणि हा तुमचा ऍसिड. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात असेल इथं सुद्धा रिमूव्हल ऑफ वॉटर केलं तर रिव्हर्सिबल रिएक्शन थांबते. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी तशीच कंडिशन, या ठिकाणी तशीच कंडिशन. ऍसिड फक्त रिॲक्ट होतं अल्कोहोल आणि फिनॉल बरोबर, याचे ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह सुद्धा होतात. त्याचं एक उदाहरण घेतोय तुमच्यासमोर. बघा ऍसिड डेरिव्हेटिव्ह घेतोय, ऍसिड अनहायड्राइड घेतोय. कोण घेतोय, ऍसिड अनहायड्राइड. आणि कोणाशी रिॲक्ट करतोय, तर अल्कोहोलशी रिॲक्ट करतोय. ऍसिड अनहायड्राइड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो RC डबल बॉन्ड
ओ सी डबल बॉन्ड ओ आर, हे झालं ऍसिड अनहायड्राइड. येते लक्षात? प्लस कोणाशी रिएक्ट करायचं तर अल्कोहोलशी. अल्कोहोल पुन्हा तसंच निघतोय. याच्यातून काय बाहेर निघतं? या ठिकाणी H2 बाहेर निघतोय, पण या ठिकाणी वेगळाच प्रोडक्ट बाहेर निघेल. तो कोणता प्रोडक्ट बाहेर निघतोय ते बघूया. आपला मेन प्रोडक्ट काय तयार होतो मी ईस्टर. ईस्टरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, फंक्शनल ग्रुप माहिती आहे. ईस्टरचा फंक्शनल ग्रुप मी तुमच्या समोर घेतलं, RC डबल बॉन्ड O R प्लस. आता बघा विद्यार्थी काय बाहेर निघाले, RC डबल बॉन्ड O बरोबर, हा बाजूला निघाला आणि राहिलेला प्रोडक्ट वॉटर मध्ये गेला. तर आपला बॉन्ड इथून ब्रेक होतो हे लक्षात राहू द्या. इथं चुकू नको. इकडे कुठं तुटतोय तो बघण्याच्या अगोदर इथून कुठं तुटणार आहे तुम्हाला. याच्यात फक्त याचेच यायचं आहे. मग राहिलेला OR जोडला जाणार आहे. मग इथं कोणाला OR जोडला जाईल तर याला. मग हा राहिलेला ग्रुप आपण एकत्रित करू आणि हा ग्रुप बाहेर पडेल म्हणजे RC डबल बॉन्ड O आणि हा H म्हणजे ऍसिड आहे. RC डबल बॉन्ड OH म्हणजे ऍसिड बाहेर पडेल. इथं सुद्धा ऍसिड रिमूव्ह केलं तर तुम्हाला काय भेटेल? पुन्हा एकदा रिव्हर्सिबल रिएक्शन स्टॉप होईल. हा तुमचा ईस्टर भेटला, ESTER ईस्टर. हा तुमचा ऍसिड अनहायड्राइड, ऍसिड अनहायड्राइड आणि हा तुमचा अल्कोहोल. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की याच्यामध्ये OH बॉन्ड ब्रेकिंग शिकली होती बघा, ज्याचं हेडिंग टाकलं क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. बघा याचा पण स्क्रीनशॉट घ्या. अजून एक दोन रिएक्शन आहेत की आपण पुढे बघूया. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर विद्यार्थी या आरच्या ठिकाणी लक्षात ठेवा, जिथे जिथे आपण आर जोडलाय त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप जोडा, AR जोडलाय त्या ठिकाणी अरोमॅटिक रिंग जोडा, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मिळून जातील. फक्त त्या ठिकाणी कंडिशन्स मध्ये आरच्या ठिकाणी अल्काइल ग्रुप आणि ARच्या ठिकाणी अरोमॅटिक रिंग, बाकी सगळं तुम्हाला प्रोडक्ट व्यवस्थित मिळून जातील. ठीक आहे. ही जनरल रिएक्शन शिकवल्यामध्ये याच्यावर तुम्ही किती अनेक रिएक्शन सोडू शकता. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे याची पुढची रिएक्शन शिकवतोय OH क्लिवेजची, OH बॉन्ड क्लिवेज. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लिवेज ऑफ OH बॉन्ड मध्ये पुढची रिएक्शन शिकतोय असाइल क्लोराइडची. हा पण डिरेक्ट ऍसिड डेरिव्हेटिव्ह असाइल क्लोराइड आणि त्याच्यावरती पुन्हा अल्कोहोल रिएक्ट करू. अल्कोहोल म्हणजे HOR. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा हा बॉन्ड ब्रेक होतो OH बॉन्ड, बरोबर ना. आणि याच्यातला Cl ब्रेक होतो म्हणजे काय होतं HCl. बाणावरती एक स्पेशल कंडिशन लिहितोय पिरिडीन. काय लिहितोय? पिरिडीन, PYRIDINE. हे पिरिडीन का टाकायचे? कारण पिरिडीन टाकल्यानंतर रिएक्शन रिव्हर्सिबल होत नाही. का ते पण पुढे सांगतो. आधी प्रोडक्ट लिहितो RC डबल बॉन्ड OR प्लस HCl. हे जे HCl तयार होतं हे HCl हे पिरिडीन रिमूव्ह करतं. HCl काय करतं? तर HCl ला पिरिडीन काय करतं? रिमूव्ह करतं. आणि आपण मग याच्याने बघतोय की याच्यातला जो बाय प्रोडक्ट आहे तो रिमूव्ह करा म्हणजे रिएक्शन रिव्हर्सिबल घडणार. मग पिरिडीनचं कार्य काय तर या HCl ला रिमूव्ह करतं. आता ते कसं ते पण मी सांगतो. त्याच्याबद्दल हे कोण आहे बघा, असाइल क्लोराइड, बरोबर, CH LOR असाइल क्लोराइड, हे अल्कोहोल, हे एस्टर आणि हे तुमचा हायड्रोजन क्लोराइड HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणू शकता. आता पिरिडीनचं स्ट्रक्चर बघा लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं इथं घडतं. तर हा पिरिडीन अल्टरनेटिव्ह सिंगल डबल बॉन्ड. ठीक आहे. तर या नायट्रोजन लोन पेअर आहे हे HCl वरती त्याचा H वरती अटॅक करतो कारण H डेल्टा प्लस असतो आणि Cl डेल्टा मायनस असतो. आणि या ठिकाणी Cl क्लोरीन इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे तो जास्त स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉन खेचून घेतो. त्यामुळे या नायट्रोजनची लोन पेअर या H प्लस वरती अटॅक करते आणि तयार काय होतो? पिरिडीन काय करते? त्याला पिरिडीन त्या नायट्रोजन बरोबर हायड्रोजनला जोडतं. हायड्रोजनला जोडल्यामुळं नायट्रोजन वरती येतात पॉझिटिव्ह चार्ज. त्याचं रिझन काय? नायट्रोजन 3च बॉन्ड तयार करतो. ऍक्च्युअली तर 3 बॉन्ड होते पण लोन पेअर दिल्यामुळे तिथं 4 बॉन्ड तयार झाले. नायट्रोजन झाला पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह झाल्यामुळे त्याच्या सीने क्लोरीन निगेटिव्ह येऊन राहतो म्हणजे ते HCl ला बाजूला काढून घेतो. ठीक आहे. समजलं इथपर्यंत HCl ला कसं बाजूला काढून घेतलं? हा पिरिडीन आणि HCl आणि या ठिकाणी बाजूला काढतात.
त्यामुळे HCl रिमूव्ह होतो. रिमूव्ह झाल्यामुळे रिॲक्शन रिव्हर्सिबल घडत नाही. अशा प्रकारे आपण OH बॉन्ड, क्लिवेज ऑफ OH बॉन्ड शिकलो. ठीक आहे, क्लिवेज ऑफ OH बॉन्ड, OH बॉन्डला आपण क्लिवेज करत होतो. आता आणखी एक याच्यामध्ये रिॲक्शन शिकूया, ती म्हणजे ऍसिडाइल डेरिव्हेटिव्ह ऑफ फिनॉल. फिनॉलचा पण डेरिव्हेटिव्ह घेऊ ना, आपण अल्कोहोलचं शिकतोय तसं फिनॉलचा पण डेरिव्हेटिव्ह बघूया. तर फिनॉलचा डेरिव्हेटिव्ह घेऊ ऍसिड अनहायड्राइड बरोबर रिॲक्ट करू. ठीक आहे, ऍसिड अनहायड्राइड बरोबर रिॲक्ट करू. फिनॉलचा डेरिव्हेटिव्ह येतोय तो असा, त्याला म्हणतात सॅलिसिलिक ऍसिड. काय म्हणतात? सॅलिसिलिक ऍसिड. हा आहे फिनॉल. ठीक आहे, आणि याचा सॅलिसिलिक ऍसिड म्हणून COOH ग्रुप ऑर्थो पोझिशनला जोडलेला असतो. ठीक आहे, सॅलिसिलिक ऍसिड प्लस कोणाबरोबर रिॲक्ट करायचं? ऍसिड अनहायड्राइड बरोबर रिॲक्ट करायचं. ऍसिड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर. ऍसिटिक म्हटलं की CH3 आलं पाहिजे. CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. R च्या ऐवजी जर C3 घेतलं तर ऍसिडिक आणि R जर घेतलं तर ऍसिड अनहायड्राइड असं म्हणतो आपण. ठीक आहे, तर याच्यात कोणता बॉन्ड ब्रेक होतो हे लक्षात ठेवा. बॉन्ड ब्रेकिंग, OH बॉन्ड ब्रेकिंग झालं. मग इथून हा बॉन्ड ब्रेक होईल आणि पुढे कुठपर्यंत जाईल ते आपण काय तयार केल्यानंतर लक्षात ठेवा. तुमच्या एस्टर तयार केलं. बघा आता एस्टर कसा बाकीचे तर बॉन्डिंग कसं आहे, बाकी काही इफेक्ट झालेला नाही. जसं होतं तसं लिहू. तर या ठिकाणी मात्र O त्याला C डबल बॉन्ड O बरोबर, O C डबल बॉन्ड O CH3. म्हणजे जर इथला O असेल तर याच्यातनं हा राहिलेला जो पार्ट असेल तो याच्यात तुमचा मेन प्रोडक्ट काय झाला. दॅट इज याचं नाव आहे ऍस्पिरिन. विद्यार्थी मित्रांनो याला म्हणतात ऍस्पिरिन. ऍस्पिरिन ही गोळी आहे, मेडिसिन मध्ये वापरली जाते. एक प्रकारचं पेन किलिंगचं काम करतं. ते तुम्हाला आहे पुढील लेक्चरमध्ये मी डिटेल्समध्ये सांगेन ऍस्पिरिन कसं तयार होतं काय होतं. म्हटलं हे थोडंसं ह्या रिॲक्शनला नाव आहे ऍसिटाइल डेरिव्हेटिव्ह म्हणून. तर CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप आहे. CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप त्याला म्हणतात असायला. लक्षात ठेवा, हा ग्रुप असायला ग्रुप आहे. ऍसिटायझेशन होत आहे या ठिकाणी. ठीक आहे, हा तुमचा फिनॉलचा डेरिव्हेटिव्ह, हा ऍसिड अनहायड्राइड आणि त्याच्यातून तयार झालं एस्प्रिन बाय प्रोडक्ट होतोय CH3 C डबल बॉन्ड OH. हे पण काही प्रकार म्हणजे रिॲक्शन रिव्हर्सिबल करत नाही त्या ठिकाणी. ओके, या प्रकारे आज आपण काय शिकलो? OH बॉन्ड क्लिवेज शिकलो. दुसरा प्रकार कुठला आहे तर CO बॉन्ड क्लिवेज. COH बॉन्ड असं म्हणून हा बॉन्ड क्लिवेज शिकूया. पुढच्या लेक्चरमध्ये काय शिकूया? C आणि O यांच्यामधलं बॉन्ड ब्रेकिंग शिकू आणि त्याच्या रासायनिक क्रिया शिकू. ठीक आहे विद्यार्थी, आज तुम्हाला समजलं असेल याचा स्क्रीनशॉट करूया जे तुम्हाला सोपं पडेल. ठीक आहे, आज तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा बाळगतो. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतोय. याचं नाव मी सांगितलं सॅलिसिलिक ऍसिड. ओके.